जसे आमदार बघितले नाही असे आरोपीला जो असं पकडतात तसं पकडून घेऊन गेले आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर ते दोन लोक बरं ते दोनच कसे काय मग मतदार त्यांनी पकडले दोनच मतदार जे आहेत ते त्यांना घेऊन गेले आणि त्यांना निवडणूक मी पुन्हा फोन केला त्यांना डीजींना डीजी म्हणाले असं होणार नाही मी बोला होणार काय नाही निवडणूक पूर्णपणे पार पडते तिकडे निवडणूक पार पडल्यानंतर तुम्ही त्यांना सोडून काय उपयोग आहे आणि मग निवडणूक पार पडली आणि त्यानंतर या सगळ्या परंतु जी परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची परिस्थिती पहिल्यांदा आपण पाहिलेली आहे कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारची परिस्थिती मतदानापासून वंचित ठेवणं हे आतापर्यंत इतिहासामध्ये पहिल्यांदा आहे आणि त्यामुळे मला जे माहिती होतं ते आणि मी त्यांना फोन केले होते म्हणून तुमच्या निदर्शनास मी आणू अध्यक्ष महोदय सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तुस्थिती सांगितलेली आहे त्या वस्तुस्थितीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल आणि चौकशीच्या मध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल। ठीक